नमस्कार मित्रांनो, मी आशिष चव्हाण. स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही जात आहोत रानात पार्टी करू. तर माझ्यासोबत विवेक, नागो, प्रतिका, पराग आणि उमा. तर आमचे अर्धे पोर गेलेत वरती. आम्ही जरा पाठी राहिलो, सामान घ्यायचं होता काय ना काय. त्यामुळे आता आम्ही पण जाता पुढे. आता स्पॉट दाखवतो तुमका मग वर गेल्यावरती. चला मग. का 12:07:20. तर आम्ही आता पार्टीच्या स्पॉटवर आता आम्ही जात आहोत. तर जरासा लेटच झाला विवेक. आता आम्ही जास्त लेट झाला की म्हणजे 11:15 झाले. पोचतला अर्धे असात. सगळे पोर जमा जरा लेट झाला, त्यामुळे जरासा उशीर झाला. तरी 10-15 जण असत. तुझ्यामुळे झाला, विवेकने लेट केल्या. तर मित्रांनो, आता आपण पार्टीच्या स्पॉटवर आता पोचतला. स्पॉट आमचं इकडे खाली आहे. आता आमका असं खवरना खाली येऊ काय चलत चलत. बाजू काढ. तर मित्रांनो, आता आम्ही पार्टीच्या स्पॉटवर पोचला. तर आमचं पब्लिक एवढा स्क्वॉड आहे. मगाशी कमी होते, ते अर्धे पुढे अर्धे पार्टी करून दिली आहे. तर विवेक वाटतं आता ते पहिलं आता डुबकी मारू जाता वाटतं नाव. पाण्याचा अंदाज घेता, पाणी जसा बरा. आणि एकदम स्पॉट मी पहिल्यांदाच दिलं आहे, पण भारी वाटतं एकदम. म्हणजे कोकणात असे बघू गेला असतं असे स्पॉटच ना, ते बहुतेक ठिकाणी तुमका दिसतील. तर ह्या स्पॉटवर तर मी पहिलंच दिलं आहे. आता पब्लिक मका वाटतं जरा आंघोळीक जाताला. आता तर गरम तर भरपूर होता, जरा थंड होतले आता सगळेजण. आणि नंतर मग पुढे रेसिपी सुरुवात करतील. पण आजची रेसिपी जरा खाणाऱ्यांची चिकन पण आणि दोघं आमच्याकडे शाकाहारी आहेत. तर ते दोघं परागे का आणि आमचं उमू, ते दोघांसाठी शाकाहारी बनवतले आणि बाकीचे आमच्यासाठी चिकन आहे. तर आता थोडेसे हे आता नातले, त्याच्यानंतर बाकीचं नंतर दाखवतं आहे. चला मग. आबा चांगलं मेलं ह्या कर काम करते हे कापा करू का काय करतो लो. तर नागोआकडे कांदो बारीक करता आणि समोर सोलून देता. डांबऱ्यान आमच्या चिकन धुवून आणल्या ना. तर आज 2 मेनू आहेत. आज शाकाहारी पण आणि मांसाहारी पण. शाकाहाऱ्यांसाठी यांच्यासाठी बटाट्याची भाजी आहे आणि आमच्यासाठी आहे चिकन आहे. या चिकनमध्ये कौल फ्राय पण आहे, त्यासाठी ती कौला तिकडे धुवून ठेवलेली आहेत. आणि चिकन पण आहे आणि पाव आणलेले आहेत आणि भाकरी पण आणलेली आहे घराकडनं. त्याकडे यो चिकन धुता. सरळ धू, वावत घालशी खाली. आणि या मांसाहारी अकडी साफ करता यो आणि अकडी बटाटे साफ करता शाकाहारी. यांना सांगल्या ना मांसाहारीकडे घेऊ नको माझ्या, मी बटाटे एकटो साफ करणार आहे. त्यामुळे बटाटे सोलीव बटाट्याची भाजी, गोडी भाजी करणार आहोत. तर आज 2 शेफ तयार झालेले आहेत. एक शाकाहारी शेफ हा आणि एक मांसाहारी शेफ हा. ह्यो मांसाहारी आणि ह्यो शाकाहारी शेफ. तर दोघांची रेसिपी आता कशी होतली काय होतली ती नंतर बघूया. तर पहिली आता माका वाटतं बनवून घेतलो शाकाहारी डिश, म्हणजे बटाट्याची भाजी बनवून घेतलो पहिली. त्याच्यानंतर
चिकन बनवून घेतलं. मग बघूया आधी बटाट्याची भाजी बनवतो ती. तर मित्रांनो आता मॅरिनेशनला चिकनला सुरुवात झालेली आहे. तर पहिलं लिंबू पिळून घेतल्या ना. आमच्याकडे शाकाहारी आणि मांसाहारी असल्यामुळे टोप एकच आहे, त्यामुळे चिकनला मॅरिनेशन करू आमच्याकडे दुसरं साहित्य नाही. आता ती पहिले बटाट्याची भाजी करतात टोपातच, त्यामुळे एकच टोपा म्हणून आता मॅरिनेशन आहे आमका असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपला केळीच्या पानावर करतात. तर आता नागेन आला लसणाची पेस्ट टाकल्या ना, आणि आम्ही केळीचे पानं पण कमीच आणला, 3च आणला केळीची पानं. आणि आता ॲडजस्ट करून आपल्या 2 पात्रावळी आता आपण वापरत आहोत. आता याच्यानंतर टाकल्यानं होय कुठला मसाला होतो, मटन मसाला ना. मटन मसाला टाकल्या ना 2 पॅकेट होय ना, 1 पॅकेट टाकल्या ना. आणि थोडी हळद टाकल्या ना, आणि चिकन मसाला टाकले ना. एक मोठा पॅकेट आणलेला आम्ही, त्यातला 1 टाकल्या ना त्यांना, म्हणजे अर्धा टाकल्या ना, अर्धा ठेवल्या ना. आणि तो दिसता ना मोगली, तो शाकाहारी मोगली आहे. शाकाहारी बटाट्याची भाजी करणार हो आणि ह्यो करणार हो मांसाहारी. आता टाकता मीठ टाकता जरा चवीसाठी. तर पुढची स्टेप आता आपण बघूया काय काय टाकता. तो तर दही टाकता मॅरिनेशनसाठी. दहीचा 1 पॅकेट आणलेला होता पूर्ण, तर थोडासा ठेवता वाटतं. दही थोडासा ठेवले ना, नाही पूर्णच टाकल्या. प्लॅन चेंज करून टाकल्या. मग बोललो दही नको मका, आता पहिलं बोललो वया, नंतर बोलता नको. इकडे आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी सुरू झाला. तर मित्रांनो, ह्यो स्पॉट बघून आमचं पार्टीचं तुमका कसं वाटलं तर सांगा नक्की. मी वरून डोंगरातून एकदम असं मस्त की पाणी येतात निळाशार. आणि तो एक स्पॉट आता पोर तिकडे आंघोळीत जाऊन करतले जात परत. तर आणि तिकडे आता चूल पेटूक पण आम्ही एकच केला, ती पण आता अजून पेटली नाही, धुरच येता. आणि अगदी चुलीचा काम घेतला ना प्रतीकने, पेटली म्हणता पण अजून काय आग दिसत नाही, नुसतं धूर आ. तर लवकर पेटली चूल, पण चूल पेटली का टेन्शन नाही. एक तरी मेनू तयार होय बटाट्याची भाजीचो. एक बटाट्याची भाजी झाली काय टेन्शन नाही. आता होय ह्यो बटाट्याची भाजी तयार करणार हो. भटजी का कामचो आहे, मिरची कापता. कांदो कापून ठेवला ना नागे ना, आणि बटाटे पण कापून ठेवले ना. ह्यो आता फक्त मिरची कापता, म्हणजे आज ही भटजींची भाजी करतलो आता यार, दोघांसाठी स्पेशल होय ना. काय उम्या, दोघांसाठी ना, फक्त 2 जण, बाकी कोण नाही. आणि हे ना सगळा मिक्स करून ठेवल्या ना मटेरियल आमचा. आता हे मॅरिनेशनसाठी ठेवले ना, तर आता माका वाटतं 15-20 मिनिटापेक्षा जास्त उशीर ठेवीत येऊ. जरा ढापून ठेवू काय आहे का, आणि एक मारतं काय पत्रावर. तर नंतर बघूया. आणि ह्या चिकन आहे कौल फ्रायसाठी, त्याच्यासाठी पण तयारी चालू आकडे. त्या सगळं आता नागो करणार. हे सगळं आता नागाच्या हातचा. तर आता परत या पण मॅरिनेशनसाठी ठेवू. सामान कमी असल्यामुळे थोडा आता जपून वापरूचं लागतं सगळा सामान. आता ह्या पण जरा मॅरिनेशन करून ठेवता.
तर मग बघूया मॅगिनेशन झाल्यानंतर. तर मित्रांनो आता आम्ही आहे पार्टीच्या स्पॉटवर इलेलो आहोत. माझ्या पाठी बघू शकतास एकदम पाणी पण मस्त आणि सगळ्या दगडी म्हणजे वातावरण जरा मस्त की थंड आणि शांतपणा, त्यामुळे एकदम बरं वाटतं. आणि मी पण आहे पहिल्यांदाच इलं आहे, त्यामुळे मला माहीत नव्हता एवढी चांगली जागा असतात. पण मस्त आहे की एकदम जागा पार्टीच्या स्पॉटसाठी आता मस्त. आणि एक रिक्वेस्ट आहे की अशी पार्टीची जागा असतीच ना तर कोणी कचरो करू नको. म्हणजे जर काय केलास तर व्यवस्थित एका पिशवीत तुम्ही ठेवू शकता आणि जाताना घेऊन जावा. तर आता आमची इकडे तयारी चालू आहे. सगळं चिकन, शाकाहारी, मांसाहारी सगळे डिश हे बनवूची आहेत. तर आता थोड्या वेळानं बघूया काय काय बनवतो डिश तो मग दाखवतो आहे सगळे डिश. बाकी सगळी तयारी तर झालेली आहे. चूल आणि पेटून आता फक्त पहिली शाकाहारी डिश करतो बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर मग बाकीचं. तर मग त्याला बघूया. हय विवेकची टीम फरसाण खाता. विवेकने मगाशी वर जाऊन केळीशी पानं आणल्या जेवसाठी जरा सगळीकडे तोटवा, त्यामुळे वर जाऊन त्यामुळे भुकेली होती. जेवण होईपर्यंत काय नाही फुल फरसाण भरलेला होता. तर संपवून टाकल्याने सगळा. विवेक एवढी भूक लागली पुरा रान पालता काढून दिलो. तर मित्रांनो आता झाली आमच्या चिकनला सुरुवात. माझ्या जाऊन टाकायने कांदो फोडणे, मिरची आणि आमचे आचारी नागेचा दळवी. लागलेला दिसत आता. तर होय आता टोमॅटो पेस्ट आणि सगळं टाकून झालेला. आणि ही दुसरी चूल आम्ही आता कौल चिकनसाठी तयार करतो. एक कवल लागत या झाल्यानंतर एक कवल लागत एक याची तयारी करून ठेवता. जरा आग पेटून घेता. तर नंतर जरा ओली जागा असल्यामुळे आग जरा लेट पेटता, त्यामुळे लवकर जरा आग पेटून घेऊ काही. तर बाकीची तयारी होता हळूहळू. तर मित्रांनो आता चिकन टाकून झाला टोपाचा आणि ढाकण मारून दिलं आहे ना. दुसऱ्या चुलीची तयारी आहे. बाबलो करता परत एकदा कॉन्ट्रॅक्ट घेताना बाबल्या आग पेटूचा. तो सर ही आग तर वीज आली जराशी, पण आता पुढची आग जरा पेटूया. ती चूल जरा कौल चिकनसाठी तयार करता तो. त्याच्यानंतर ह्या झाल्यानंतर कौल चिकन करतो. बाबल्या आग पेटात काय आग याच्यासाठी करतो. तर आता जरा रेडी झाला. टेस्टिंगला बाबल्या एक दिल्या ना. बाबल्या सांग भाऊ कसा आला जरा. मीठ बरोबर आहे. बाकी सगळा ठीक ना. घ्या 100 मार्क दिले लगेच. काय कमी आहे ओके. अजून थोडा शिजा खाऊया आता. तर अजून टाईम लागत. बघूया ओके रेडी झाल्यावर. तर मित्रांनो आपला आता चिकन रेडी झाला. हे बघू शकता शिजलेत ना पुढी. बघले बघ रे. हय आमचा चिकन आणि हय बटाट्याच्या भाजीचं मोठलो. आमचा चिकन आता आहे बाबलो बघता. पोड शिजली आहे का बाबले बघ रे. हे ना शिजली आहे का पण नाही तो पण उडवा. एक नंबर. हा 2 काळजा दिल्याने टेस्टिंगला. सोने बघ रे बाबले बघ शिजला काय आणि मीठ बीठ काय ओके झाला काय बघ बघ. सोने बघ कशी आली काय लागला मीठ एकदम भारी आला. रसाची टेस्टिंग सांग जरा कशी आली. म्हणजे बरा आला लागला ओके आला. काहीच काळजात भिनला ह्या बघ तू तरी बघ एकदम झणझणीत झालो. कोल्हापुरी तडका नाही कोल्हापुरी तडको लागलो म्हणता. एक नंबर नारळ. तर सगळा काळीस सगळा म्हणजे
सगळं एकदम शिजला आणि आमची आता चिकन पण तयार झाला. आता याच्यानंतरचा आमचा कौल फ्राय करूचा, त्याच्यासाठी जरा आता ही धडपड चालली आहे. आग पर पेटू गई आणि तो पातळी उतरून ठेवूया. तर आमच्या कौल फ्रायला आता सुरुवात झाली आहे. तेल टाकल्यानं कौलार दुसरी चूल केलं लाव, पण त्या का सक्सेसफुल झाला नाही, दुसरा कौल राहणार नाही आणि आग पेटूक पण टाईम लागतो. त्यामुळे एकाच चुलीवर आग पेटलेली आहे आणि एकाच कौलार काय व्हायचा जरा हे साडा तिरा लागला वाटतं कौल, त्यामुळे तिला का साईड का सगळा गेला. कौल पण आता गरम होत चाललाय बघा. आग तर काय आगीन पिढल्यान सकाळपासून. तर आमचा मगाशी चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं. आता अंजनेत पिशीकडे बटर काढून ठेवलाय ना, अजून कौल गरम होता. या आग का अजून पेटली नाही व्यवस्थित. आणि अशा प्रकारे आमच्या कौल फ्रायला सुरुवात झाली आहे. एक एक पीस टाकता कौलार, पण जरा कवाल सरळ लागला नाही, त्यामुळे ते एका साईडला येईल आणि आग पण जरा सरळ लागत नाही. त्यामुळे सगळा जरा हळू करू काय, तेल एका साईडला जिला सगळा. आग जरा कमी आहे, आग जरा करू जास्त. तर आमच्याकडे कौल फ्राय होता. अजून मला वाटतं अर्धा एक तास लागत ना गया. तो सर हे कंटाळले हे माकडे तिसऱ्यांदा नाव जातले, आता परत सुकले ते परत ओले होऊ जातं. तरी पण काय होईल नाही. तरी अर्धा एक तास जात तुला अजून. एक तास जाय आग आता पेटता बाबी. तो काय नाही रे, फुकान माझीच हवा गेली बाहेर. आता आग मस्त भेटली. आता नाव जातास परत. चला सगळं जाऊया. आणि ऐकून बघी बावलो बाबले वय. तर मग अजून एक अर्धा एक तास लागत वाटतं, कारण आता पूर्णपणे शिजाक होया. कच्चा राहिलं ते काय मजा नाही खाऊ. आणि अजून एकदा टाकूचा मग नंतर बघूया फायनल होत तेव्हा कसा लागतं. आता किती तास चालू होता? 1 तास चालू होता. पण नाही केलं सगळं. तर मित्रांनो, आता हे शेवटचे पीस आम्ही टाकला. मगाचे पीस पर आणि ते सगळे खाऊन टाकले. आणि शेवटची आहे आता आम्ही ठेवलेल्या वर मी आपली केळीची पानं टाकून ठेवलं आहे. आणि आता वरतीवर हाव गेले वर मी पण गेले नाही. त्याचं जरा जातं आहे, बघतो आहे काय तकडीचा. आणि आमचा अर्धा पब्लिक आहे झाडाखाली बसला सावलेत. बाहेर तर कडाक्याचा ऊन लागता. आणि हय आमची अर्धी गँग होमी बाबा गँग हय आमची बसली आहे. हय टाइमपास करतं. वरती पोर नाहूक गेले, वर जाते जरा. तर मित्रांनो, शाकाहारीची डिश बटाट्याची भाजी उम्या नाही काढून ठेवल्या ना. आणि आमचा चिकन आणि भाकरी वाढून झाली आहे. सैल जरा टेस्ट करून सांग बघू कसं आला आता.
हा देता येईल आम्ही टेस्ट करून सांगतो छान झाला. चांगला आला एक नंबर झाला. विवेक कसा आला खरंच कोण आता कडे एकदम भारी आला. किती येते बघ अजून माहिती सांग. उम्या तुझी डिश कशी आली आहे सांग आधी. आमची पाहुणे घेतो होते. परत सांग बघू ती बटाट्याची भाजी आणि भाकरी कशी आली आहे. चांगली आल्या एकदम भारी आल्या. उम्या चांगली म्हणून सांगलं ना. अरे मीच बनवलंय मग भारीच झाली असतली. छोड मत यार. देख तर मित्रांनो आता आमची वाळरूप झालेला आहे सगळा. आता आम्ही जेवता. जरा लेटच झाला जेवक सगळा अचानक ठरला त्यामुळे. तर आम्ही जेवता आणि नंतर बघूया लास्टला. लिंबू देऊ पण तर माझ्याकडे पण चिकन आणि एक आउल फ्राय भाकरी आणि जास्त लांब जावता नाही व्हेज चिकन हा. तर आता टेस्ट करून बघताय कसं झाला आता. नाग्यान केलं ना म्हणजे चांगलाच झाला असताला. तर आमचे पोरं जेवतो सगळे मी पण आहे बघताय. विवेकने सगळ्या घेतल्या ना. तर मग चला आता जेवण बघूया कसं झाला सगळं. तर आमचा जेवण बिवून ओके झाला आणि जेवण पण मस्त होता. तर सगळा साफबीप करून झाला. आमची पब्लिक गेली या. आता आहे ना आम्ही घरात जात आहोत. आता परतीच्या प्रवासाक आमचा चालू झाला काम. चला तर मित्रांनो आता आम्ही वरच्या स्पॉटवरून ढवारणा खाली लाव. तर आता हेच थांबतंय. चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.